अजून एक महत्त्वाच्या बातम्या आहेत. ते ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये मागील 10 वर्षात आपण ठाणे महानगरपालिकेमध्ये SRA धोरण आणलं आणि क्लस्टर धोरण आणलं. ठाणे जिल्ह्यात ठाणे महानगरपालिका क्षेत्रात ठाणेकरांना, ठाणे जिल्ह्यातील लोकांना मुंबईला बांद्रे या ठिकाणी SRAच्या परवानग्या, क्लस्टरच्या परवानग्या घ्यायला लागू नाहीत. म्हणून त्या काळी ठाण्यातील सर्व आमदार मंडळीने आंदोलन करून ठाण्यामध्ये SRA आणि क्लस्टर योजनाचं कार्यालय आणावीत, जेणेकरून ठाणे जिल्ह्यातील लोकांना सुकर होईल, त्या हिशोबाने आणलं. परंतु या गोष्टीचा ठाणे जिल्ह्यातील, ठाणे शहरातील विकासक दुरुपयोग करून विविध चुकीच्या गोष्टी परवानगी घेऊन शासन नियमावली, SRA झोपूची शासन नियमावली याची तोडमोड करून नियमबाह्य अशा परवानग्या घेत आहेत. आणि ह्या परवानग्या घेऊन सोसायटीने ज्या विकासकाला नेमल्या, ज्याची क्षमता आहे, सोसायट्या ज्याची क्षमता आहे अशा विकासकांची नेमणूक करतात आणि त्या विकासकांना SRA प्रकल्प मंजुरी देते. परंतु SRAच्या झोपी योजनेतील शासन नियमावली जी काय मी वाचली, त्याच्यामध्ये कुठे जॉईंट व्हेंचरचा क्लॉज नाही आहे. जॉईंट व्हेंचरचा क्लॉजच नाही आहे. आणि जर जॉईंट व्हेंचरचा क्लॉज नाही आहे तर ज्या विकासकाला क्षमता आहे म्हणून परवानगी दिली, असे विकासक परस्पर आपले भूखंड, सेल्सचा विक्रीचा भूखंड बाह्य कंपनीला विकतात. बाह्य कंपनीला विकल्यामुळे आणि त्याच्यामध्ये थर्ड पार्टी SRA किंवा क्लस्टरला पण घेत नाहीत आणि थेट रेराशी ॲग्रीमेंट करून चुकीची दिशाभूल करून परवानगी घेतात आणि त्या आलेल्या खाजगी प्रायव्हेट कंपन्या सेल्स घेऊन नागरिकांची फसवणूक करतात. तर माझ्या अभ्यासाने ते अभ्यास असा आहे, जर SRAला मध्ये बिल्डिंग विकासकाला SRAमध्ये किंवा क्लस्टरमध्ये सांगू इच्छितो की जर एक सोसायटीने X विकासकाला परवानगी दिली, एक नंबरच्या सोसायटीने X विकासकाला परवानगी दिली आणि मोठा 10-12 एकराचा भूखंडावरच्या झोपडपट्ट्यांचा तो प्रोजेक्ट दिला. आता सोसायटी ज्यावेळी बिल्डर ठरवते तर त्या बिल्डरची क्षमता तपासूनच सोसायटी त्या विकासक नेमते आणि ते सोसायटीने क्षमता नेमल्यामुळे तो विकासक झोपू अंतर्गत SRAकडे परवानगी मागणी करतो आणि SRA अंतर्गत तो परवानगी मिळवतही. आता इथपर्यंत पार्ट ओके. आता पुढील पार्ट आहे, जेव्हा मूळ SRA मंजूर झालेला विकासक जेव्हा आपलं काम रिडेव्हलपमेंट चालू करतो, झोपडपट्ट्या उठवण्यापासून, प्लॉट मोकळ्या करण्यापासून ते खोदकाम करेपर्यंत संपूर्ण परवानगी घेतो. परंतु हा जो मुख्य विकासक आहे ज्याला परवानगी मिळते, तो काय करतो, बाह्य कंपनीशी परस्पर करारनामा करतो, जो SRA पण मध्यस्थी नाही, थर्ड पार्टी नाही, थेट बाह्य करारनामा करून थेट तो रेराकडे परमिशनला जातो. तर मग ही बाह्य कंपनी जी आहे तिला ना SRAची परवानगी, ना झोपूची परवानगी, ना क्लस्टरची परवानगी, मग ते होतो अनधिकृत. तर जर हा भूखंड सेल्ससाठी त्या बाह्य कंपनीला विकला, तर बाह्य कंपनीला जर विकला तर ठाणे महानगरपालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र NOC परवानगी घेणं बंधनकारक आहे. जसं आपण विविध ड्रेनेज सिस्टम असो, पाणी सिस्टम असो, स्टॉर्म वॉटर सिस्टम असो, नाले सिस्टम यांना परवानगी घेतो ठाणेमध्ये, तशी शहर विकास विभागाची ना हरकत दाखल्याची परवानगी घेणं बंधनकारक आहे. असं हे संपूर्ण विश्लेषण आहे.
त्यामुळे हे न केल्यामुळे, थेट विक्री झाल्यामुळे, थेट करारनामा झाल्याने हे थेट सेल्स करतात आणि मध्ये डिस्प्यूट मॅटर झाले ते प्रकरणं कामे बंद होतात. त्यामुळे जो गोरगरीब झोपडपट्टीधारक आहे हा अडचणीत येतो आणि त्याला घर लवकर मिळत नाही. आता गांधीनगर, सुभाषनगरमध्ये केस झालेली आहे, वर्तकनगरमध्ये झालेली आहे, समतानगरमध्ये झालेली आहे की त्या ठिकाणी विकासक लोकांकडून भूखंड खाली करून गोड बोलून घेतो. ते झालं की 2-3 महिन्यापर्यंत भाडे देतो आणि नंतर भाडे देणे बंद करतो आणि लोकांच्या घरही मिळत नाहीत लवकर. तर अशा प्रकारे गोरगरीब लोकांवर अन्याय होतो. त्यामुळे हा अन्याय होऊ नये म्हणून गेल्या 2 वर्षापासून ह्या प्रकरणी अभ्यास करतो आहे, धुरंधर अभ्यास करतो आहे आणि माझ्या गोरगरीब लोकांच्या झोपडपट्टीच्या जागा घेतल्यात, आदिवासी लोकांच्या जागा घेतल्यात, आगरी लोकांच्या जागा घेतल्यात, कोळी मरकच्या महारवतनाच्या जमिनी घेतल्यात. तर अशा लोकांना न्याय देण्यासाठी हा मी 2 वर्ष अभ्यास करतो आहे आणि तो आता अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि अजून काही मला नकाशे यायचे आहेत. नकाशे झालं का थेट मुख्यमंत्र्यांशी बैठक होईल आणि त्याच्यानंतर हे सगळ्या परवानग्या रद्द केल्या जातील. एवढं सांगतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र.